सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 पावर्ड बाय सायमन टॉयज अँड सायकल मार्ट। सायमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री, पत्ता सातारा नंदोड आरळे, संपर्क क्रमांक 9096770755। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यालयावर 13 ऑक्टोबर रोजी संविधान संघर्ष मोर्चा। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न तिवारी नावाच्या एका मातोश्रीर वकिलाने केला। या गोष्टीचे पडताळ मागील 3 दिवसांपासून राज्यात उमटले आहेत। या घटनेचा निषेध म्हणून सातारा येथे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सातारा येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिली। कापिल तालुका कराड येथील बोगस मतदान प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी गणेश पवार यांचे कराड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन। कापिल तालुका कराड येथील रहिवासी नसलेल्या लोकांनी कापिल गावच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून कापिल गावामध्ये मतदान नोंदणी करून मतदान केले। त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, बोगस मतदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी गणेश पवार यांनी बुधवारपासून कराड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला गुरुवारी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे। महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी कृती समितीचे साताऱ्यात 72 तासांचे धरणे आंदोलन। महावितरणमध्ये सुरू असलेले खासगीकरण आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा वाटे निश्चित करणे या प्रमुख मागण्यांसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले आहे। या आंदोलनामुळे सातारासह अनेक ठिकाणी पुढील 72 तास सेवा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे। आबाईचीवाडी तालुका कराड येथील जवान सोमनाथ सुर्वे वय 47 यांचे सेवा बजावताना चंदीगड येथे हृदयविकाराने निधन। कराड तालुक्यातील आबाईचीवाडीतील जवान सोमनाथ सुर्वे हे 18 वर्षापासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते। चंदीगड येथे कार्यरत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे दुःखद निधन झाले। शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। साबेवाडी तालुका सातारा येथे विजेचा शॉक लागून म्हैस ठार। साबेवाडी तालुका सातारा नजीक असलेल्या ओढ्यावरील बंधाऱ्यात पाण्यात विजेचा शॉक लागून गाभण असलेली म्हैस ठार झाली। बंधाऱ्यातून म्हशीला बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरलेली गौरी जाधव मुलगी हिला विजेचा धक्का लागल्याने ती जखमी झाली। गौरीला ऊसतोड मजुरांनी टॉवेलच्या साह्याने बंधाऱ्यातून वेळ काढल्याने ती बचावली। गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास ही घटना घडली। गौरी जाधव ही साबेवाडीतील शिवारात म्हैशी चरवायला गेली होती। दुपारचा उन्हाचा तडा असल्याने म्हैशी ओढ्यावरील बंधाऱ्यात पाण्यात गेल्या होत्या। यावेळी ओढ्यावरून जात असलेली विजेची तार अचानक तुटून बंधाऱ्यात पडण्यात पडली। विजेच्या ताराचा शॉक लागून म्हैस जागीच ठार झाली। पाण्यातून म्हशीला बाहेर काढण्यासाठी गौरी गेली होती। त्याचवेळी गौरीला पाण्यातील शॉक बसल्याने ती जखमी झाली। नजीकच ऊसतोड मजुरांनी गौरीला बाहेर काढण्यानंतर टळा। गाभण म्हैस ठार झाल्याने विठ्ठल जाधव या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे। नुकसान भरपाईची मागणी त्यांनी महावितरणकडून केली आहे। वर्णे तालुका सातारा येथे सोयाबीन पीक जाळ्या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा। वर्णे तालुका सातारा येथे सोयाबीन पिकासाठी ट्रॅक्टरची ट्रॉली 2 टायर डोबला अज्ञाताने आग लावली। सुमारे 1,80,000 रुपयांचे यामुळे नुकसान झाले आहे। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबतची फिर्याद सतीश पवार राहणार वडणे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे। कराड बस स्थानकात गर्दीत छेड काढणाऱ्याची युवतीनेच केली धुलाई। एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा गैरफायदा घेत छेड काढणाऱ्या युवकाला एका युवतीने चांगला धडा शिकवला। भर गर्दीत युवतीने संबंधित युवकाला पकडून थोबाडीत लगावल्या, त्याच्या बोकुटीला धरत चोप दिला। कराड बस स्थानकात ही घटना घडली। युवतीने चोप दिल्यानंतर संबंधित युवक तिथून पसार झाला। निर्भया पथकाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। फेक मोबाईल कॉल मानमधील व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी। ऐन सणासुदीच्या कालावधीत म्हसवड परिसरात फेक मोबाईल कॉलद्वारे व्यापारी व्यावसायिकांना अचूक ठिकाणी साहित्य वस्तू पाठवा, मी माल उतरवण्यादोगं तुमचे पेमेंट करतो असे म्हणून अज्ञात व्यक्ती व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे। म्हसवड परिसरातील लोखंड, सिमेंट, ग्रॅनाइट, वीट, इलेक्ट्रिक साहित्य तसेच रोलिंग शटर व्यावसायिकांची फसवणूक केली जात आहे। चौकशी करून त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे। केसुर्डी तालुका खंडाळा येथे तिघांचा कंपनी व्यवस्थापकावर कोयत्याने हल्ला। खंडाळा तालुक्यातील केसुर्डी हद्दीतील महामार्गावर पुलाखाली एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या व्यवस्थापकावर दुचाकीवरून आलेल्या 3 युवकांनी गुरुवारी हल्ला केला। यामध्ये संशयितांनी व्यवस्थापकाच्या गाडीची तोडफोड करत कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे केसुर्डीसह परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। पाचगणी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीने पालक त्रस्त। वादविवाद आणि असभ्य वर्तन यामुळे चर्चेत असलेल्या सुरूर पोलादपूर राज्य मार्गावर असणाऱ्या पाचगणी येथील टोल नाक्यावर मुलाला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकाकडूनच टोलचे पैसे घेत असभ्य वर्तन केल्याची घटना समोर आली असून पालकांनी मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केल्याने पाचगणी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची गुंडगिरी समोर आली आहे। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स। संपर्क 9156805791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।